नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। यामध्ये जवळपास या योजनेत 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहेत। तसेच अनेक महिलांचे लाभ हे थांबवण्यात आले आहेत, हप्ते थांबवण्यात आले आहेत आणि या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत, ज्यामध्ये तुमचा अर्ज नेमकं बाद आहे का, तुमचा हप्ता थांबला आहे का आणि थांबणार आहे का, या संदर्भात आपण महत्त्वाची अशी अपडेट आणलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात चेक करू शकता तुमचा अर्ज बाद आहे का, त्यानंतर तुमचा हप्ता थांबवला आहे का आणि या संदर्भात शासनाकडून अधिकृत अशी माहिती जारी करण्यात आली आहे। सुरुवातीला आपण शासनाची जी अधिकृत माहिती आहे ती बघू आणि त्यानंतर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आपणास मोबाईलवरून कशाप्रकारे आपला हप्ता थांबला आहे का, आपला अर्ज मंजूर आहे का, या संदर्भात माहिती घेणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालता सुरुवातीला माहिती बघू, ज्यामध्ये स्क्रीनवर आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। यामध्ये ताजा अपडेट अशी आहे की महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पडताळणीनंतर अनेक लाभार्थ्यांचे नावे यादीतून वगळण्यात आले आहेत। मात्र ज्या महिलांचे नाव चुकून वगळणे गेले असेल किंवा पात्र असूनही लाभ बंद झाला असेल, त्यांना पुन्हा पडताळणीनंतर योजनेत समाविष्ट करण्याची संधी दिली जाणार आहे। ही गोष्ट आपण आवश्यक लक्षात घ्या। त्यानंतर काही महत्त्वाचे अपडेट यामध्ये असे आहेत की KYC पूर्ण न केलेल्या किंवा निकषामध्ये बसत नसलेल्या अनेक महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत। त्यानंतर पडताळणीनंतर सुमारे 54 लाखाहून अधिक अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आणि काही अहवालानुसार सुमारे 83 लाख महिलांचे लाभ तात्पुरते थांबवण्यात आले आहे। आता शासनाकडून अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू असून महिलांना नियमित 1500 रुपये मासिक लाभ सुरू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता यामध्ये योजनांचा गैरवापर करणाऱ्या सुमारे 14,000 पुरुषांविरुद्ध वसुलीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ज्यांना हप्ता मिळत नाही त्यांनी काय करावे, त्यासाठी KYC पूर्ण आहे का हे तपासा, त्यानंतर आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासा आणि अर्जात नाव, जन्मतारीख आणि इतर माहितीत त्रुटी दुरुस्त करा। त्यानंतर स्थानिक अंगणवाडी सेविका असेल किंवा सेतू केंद्र असेल तर किंवा संबंधित महिला व बालकल्याण विकास विभागाचं कार्यालय आहे यांच्याशी संपर्क साधू शकता जर तुमचा हप्ता आला नाही तर, किंवा आपण आता मोबाईलवरून कशाप्रकारे चेक करायचं ते देखील बघणार आहोत, तुमचा हप्ता नक्कीच थांबला आहे का। चला त्या अगोदर थोडंसं एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडून विचारला जात होता, ज्यामध्ये 2100 रुपये हप्ता वाढणार का, हा सर्वांचाच प्रश्न आहे। तर या संदर्भात आपण थोडक्यात अपडेट बघू, ज्यामध्ये अर्थसंकल्पाच्या वेळी याबाबत चर्चा झाली आहे। मात्र सध्या अधिकृतपणे 1500 ऐवजी 2100 हप्ता देण्याचा अंतिम निर्णय अजून शासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे KYC, आधार, बँक लिंकिंग आणि पात्रता पडताळणी पूर्ण असणे यामध्ये त्रुटी असल्यास हप्ता थांबवू शकतो। चला आता आपण मोबाईलवरून कसं चेक करायचं ते बघू। यामध्ये आपणास क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे मोबाईलमध्ये, मी दाखवतो त्याप्रमाणे। अशा प्रकारे आता मोबाईलमधून आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊ, ज्यामध्ये लाडकी बहीण असं सर्च करा किंवा याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ही लिंकद्वारे ओपन करू शकता वेबसाईट। अशा प्रकारे आता तुम्ही जर मोबाईलमधून सुरुवातीलाच ओपन करत असाल तर या कॉर्नरवरती क्लिक करा आणि मोबाईलची साईट डेस्कटॉप साईट करून घ्या। येथे बघा खाली आता डेस्कटॉप साईट केली आहे मी, तुम्ही करून घ्या। त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेचं हे पोर्टल ओपन करू, ज्यामध्ये अशा प्रकारे आता हे लाडक्या बहीण योजनेचं अधिकृत असं पोर्टल आहे। यामध्ये आपण बघू शकता वेगवेगळे पर्याय आहेत। आता यामध्ये पात्रता, त्यानंतर अपात्रता काय आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। यानंतर आता अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करा। लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। पासवर्ड जर माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्ड या बटनावरती क्लिक करा, खाली टॅबवरती दिसत आहे तुम्हाला, आणि इथून आपण फॉरगेट पासवर्ड देखील करू शकता। चला तर मी लॉग इन करून घेतली आहे। यामध्ये आपणास ॲप्लिकेशन सबमिटेडवरती क्लिक करायचे आहे, ज्यामध्ये आपणास माहिती दिसेल अशा प्रकारचे। 1 मिनिट मी ओपन करतो आहे। येथे हिरव्या टॅबमध्ये आपणास अप्रूव्ड असे दिसल्यास समजून घ्यायचे आहे की आपला अर्ज मंजूर आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपणास सविस्तर माहिती समजेल, ज्यामध्ये आपण बघू शकता आपल्याला कोणत्या अकाउंटवरती आणि किती तारखेला आणि आपला हप्ता कधी जमा झाला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपणास या विंडोमध्ये दिसेल। यानंतर आपण बघणार आहोत वरती या आडव्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन ओपन होईल, ज्यामध्ये आपणास
काही अडचण असेल तर पैसे का आले नाहीत याविषयीची माहिती घ्यायची असेल तर आपण ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारची आपल्यासमोर माहिती ओपन होईल, ज्यामध्ये आपल्यास थोडंसं खाली स्क्रॉल करायचे आहे. तर यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचा रिमार्क आहे. तर आपल्याला जर पैसे आले नसतील तर हे रिमार्क व्यवस्थित चेक करून घ्या आणि काही अडचण असल्यास ते दुरुस्त करून घ्या. अशा प्रकारची माहिती होती. आणि यानंतर आता अत्यंत महत्त्वाच्या माहितीकडे आपण येणार आहोत, ज्यामध्ये नवीन लाडक्या बहिणींची नोंदणीविषयीची काय अपडेट आहे याविषयीची माहिती घेणार आहोत. चला तर नवीन लाडक्या बहिणीच्या नोंदणीविषयी आपल्याला नोंदणी कशी करायची ती बघणार आहोत. त्यासाठी आपणास पात्रतेचे निकष, अपात्रता काय आहे ही संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे आणि अर्जदार लॉगिन या टॅबवरती क्लिक करायचे आहे. अर्जदार लॉगिन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपणास इथे क्लिक करायचे आहे डोंट हॅव अकाउंट, म्हणजे जिथे क्रिएट अकाउंट आहे यावरती क्लिक करायचे आहे. नवीन नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये आपण आपला आधारनुसार नाव नोंदणी करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तालुका, डिस्ट्रिक्ट, विलेज ही सगळी माहिती भरायची आहे. परंतु सध्या साईटवरती काही तांत्रिक कारणास्तव नोंदणी बंद आहे. आपणास अपडेट राहून साईट चालू झाल्यानंतर येथे नवीन नोंदणी करायची आहे. माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. आशा करतो ही माहिती आपणास उपयुक्त पडली. चला तर धन्यवाद.